ओके. हॅलो. हॅलो, सुनीता ताई. हां, बोला ना ताई. हो, मला अनुभव शेअर करायचा होता. हां, करा ना ताई. कुठून बोलता सांगायचंय? नाही, मी अच्छा, अच्छा. पहिल्यांदाच अनुभव शेअर करते. अच्छा, अच्छा. नाही. बरं, बरं. काही हरकत हं, नाही. काय अनुभवलं आणि कधीपासून सेवेत आहेत ताई तुम्ही? 5 वर्षापासून तरी. हो का? हं. अरे वाह! हां, हां. आणि मग काय? तुमचे व्हिडिओ बघूनच मी सेवेला लागले. हो. हं. तर आहे ना, मार्च, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात माझे ना इयरिंग्स हरले होते सोन्याचे. अरे बापरे! हो आणि त्याच्यासोबत अंगठ्या पण होत्या 2 सोन्याच्या. म्हणजे मी ओह! एकाच पुडीत बांधून ठेवले होते तिघं. अगो बाई! आणि हं. सोनं तर किती महाग आहे हो ताई. हो आणि ते सापडतच नव्हतं. म्हटलं आता म्हणजे ते हां. घरात होतं, पण कुठे ठेवलं ते नाही आठवत. मग ते बाहेर गेलं की घरात गेलं तेही हो, आठवत नव्हतं. हो, हां. मग मी ते महिला ग्रुपवर ॲड आहे ना आपल्या प्रदीप दादांच्या. हो, हो, हो. आणि मग त्याच्यातून एका ताईंकडनं सेवा घेतली होती मी. तर हां. ताईंनी काय सांगितलं होतं, 91 वेळा घोरकष्ट स्तोत्र म्हणायचं. बरोबर. वस्तू हरवल्यावर तेच सांगतात प्रदीप दादा. तर मग ते काही 91 वेळा मी केलं नाही, पण मी 21 वेळा म्हटलं होतं. अच्छा, अच्छा. हां, हां. पण मग मी तरी 1-1.5 महिना कंटिन्यू केलं, पण नंतर काही ते झालंच नाही. अरे! आणि हां. मग माझे मिस्टर म्हणत होते, सासूबाई म्हणत होत्या, की "तू व्यवस्थित ठेवतच नाही. आता ते सापडणारच नाही. कुठेतरी गेलंच असेल." आई गं! म्हटलं, "नाही, मला महाराजांवर विश्वास आहे. कुठंच जाणार नाही, मिळेल." म्हटलं. बरोबर. हां. म्हणे, "आता इतके महिने झाले, आता कुठून मिळेल? 4-5 महिने होण्यात आले. आता कसं मिळेल?" बापरे! हं. म्हटलं, "मिळेल." म्हणजे मला लक्षातच नव्हतं. आणि जेव्हा हरलं, तेव्हा मी सगळं घर शोधलं. हां. कपाटं शोधली, डबे शोधले. कदाचित झालं असेल बा डब्यात वगैरे टाकून. हां, हां, हां. आणि माझ्या सासूबाईंनी पण रिपीट केले डबे. पुन्हा चेक केलं. कधी-कधी हां. आपल्याकडनं हं, हं, नजरचुकीने हं. राहून जातं. तरीही नाही मिळालं. हां. मग आता मी दिवाळीची साफसफाई काढली होती ना हां, हां. आणि मग तेव्हा मी धनत्रयोदशीच्या दिवशी पण माझी पाऊसच सुरू होता ना इकडे आपल्याकडे. हो, हो. तर मग मी दिवाळीच्या दरम्यानच साफसफाई डबे वगैरे काढले हां. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी मी सकाळीच डबा हं. ओतला आणि मला काहीच नाही दिसलं. फक्त कानातले आणि अंगठ्या दिसल्या. अय्या! कसल्या डब्यात? हो. आपले हे स्टीलचे डबे असतात ना आपले त्याच्यात डाळींचे काय त्याचे. भरलेलं? हां, डाळींमध्ये. हां. हां, 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 हां. आई गं! बघा ताई, हो काय आणि तुम्हाला आनंद झाला असेल त्यावेळेला. खूप आनंद आणि धनत्रयोदशीच्याच दिवशी मिळाले मला. बघा, बघा. किती स्वामींची लीला अगाध आहे किती ताई. आणि मला विश्वास होता की मिळेल. माझे मिस्टर म्हणायचे, "नाही, हं. कुठं तरी गेलं ते मिळणारच नाही." म्हटलं, "मला महाराजांवर विश्वास आहे ना, मिळेल." हां. म्हटलं. "हां, वर्ष लागेल, 6 महिने लागतील, पण मिळेल." म्हटलं, "कुठेच नाही हं. जाणार." पण बरोबर. माझा विश्वास आणि माझी श्रद्धा खरी ठरली. खरी ठरली. बघा, आणि स्वामी मग मी म्हटलं होतं महाराजांना, की माझं जर सोन्याची वस्तू सापडेल, तर मी त्याच दिवशी सुनीताताईंना माझा अनुभव शेअर करेन. पण मला त्या दिवशी काही जमलं नाही. म्हणजे मला थोडंसं घरातली साफसफाई पण होती आणि हां, मला दिवाळीचा बाजार करायला मी गावात चालली गेली. म्हटलं हां. आणि तुम्ही पण म्हटलं आता जरा दिवाळी म्हटलं तर कामातच असाल बुवा असं. हो, कसलं आमचं कसलं घरातलं बघता येतो ताई शाळा अशी, की हं. ऐन वेळेपर्यंत सुट्टी पटकन सांगत नाहीत ते. मिळत नाही. एक दिवस आधी सुट्टी लागते. हो. मग इतकी मग ती धावपळ करावी लागते. मग कधी बाया लावून करून घ्यावं लागतं. काय-काय करावं लागतं तोच सगळं. तसा विचार केला म्हणून म्हटलं जाऊ दे मी दिवाळी झाल्यावर मग शेअर करेन म्हटलं. पण हां, दिवाळी होऊन पण मग माझा मोबाईल मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. हां. ते पण नाही झालं. म्हटलं चला आई आता गं! मग मी पण 2-4 दिवसापासून ट्राय करत होती. हां, हां. तेव्हा मग आता लागला फोन. बघा, आता तुम्ही तरी शेअर केलं ना अजून छान अनुभव देतील हो, स्वामी तुम्हाला. आता अजून एक म्हणजे मी ना केंजे दादांकडून एकच सेवा घेतलीये. हां. कारण की आता मला माझी मुलगी आहे 9 वर्षाची. अच्छा, छोटी आहे अजून. हां. मग मी तिच्या त्या सेकंड प्रेग्नन्सीसाठी आम्ही ट्राय करतोय. पण हां. काही होत नाही. म्हटलं होईल मग ताई. आता लवकरच तुम्ही अनुभव शेअर कराल. हं. फार तर मस्त मी तुम्हाला येईल केंद्रे अनुभव. दादांकडून पण लगेच सेवा मिळत नाही म्हणे असं म्हणतात नाही सगळेजण. ना, नाही मिळत तर मी त्यांच्याकडनं ज्या पण. दिवशी मेसेज टाकला होता रात्री 9 ते 11 मध्ये मेसेज टाकायचा म्हणे ना. हां, हां. फोन तर पण मी केला असेल रात्री तो त्यावेळेला. नाही मी फोन नाही केला. मी फक्त मेसेज टाकून ठेवला. हां, 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 हां. आणि लगेच सकाळी माझा मेसेज म्हणजे सेवेचा मेसेज आलेला होता. अय्या! हो. काय तुमचं भाग्य बघा. किती छान.
आणि अगदी छोट्यातली छोटी सुद्धा मी जरी प्रॉब्लेम सांगितला ना ताई महाराजांना, तर हं. लगेच सॉल्व्ह करतात. हो ना. हो. सेवा तुमची पोचते पटापट हो, स्वामींपर्यंत. खूप लवकर आणि इतकं लवकर आपलंसं केलंय महाराजांनी मला. हो ना. खूपच. किती आणि छान ताई. अजून एक सांगू का ताई? सांगा ना. जेव्हा मी तुमचे व्हिडिओ बघूनच म्हटलं चला आता आपणही सेवा करूया. म्हटलं ताई एवढं सांगतायत, अनुभव आपण ऐकतोय. हां, हां, हां. तर मग मी आधी हे आणलं मग केंद्रातून. स्वामीचरित्र आणलं आणि माळ आणली. हां, हां, हां. आणि मग फोटो वगैरे काहीच नव्हता माझ्याकडे तेव्हा. अच्छा. हां, म्हटलं हां. ठीक आहे आधी स्वामीचरित्र वाचून बघू काय अनुभव येतात आता एवढ्या सगळ्यांना येतात. हां, तर हां, हां. आपणही बघू म्हटलं. हां. मग मी स्वामीचरित्र आणलं आणि माळ आणली. स्वामीचरित्र वाचून बघितलं. हां, हां. म्हटलं चला आता खूप म्हणजे असं एकदम पॉझिटिव्ह वाटत होतं स्वामीचरित्र वाचल्यावर, माळ हां. केल्या. मग म्हटलं अरे एकदम छान वाटतंय. मी तारक मंत्राचं माझा हं. तारक मंत्र पण म्हणत होती मी तेव्हा. अच्छा. हां, हां, हां. मग म्हटलं चला आता आपण फोटो आणूया म्हटलं. हं, हं, हं. मग ते गुरुपौर्णिमा असते ना जून महिन्यात, जून-जुलै महिन्यात. हो, 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 हो. मग मी त्याच दिवशी आणायचं ठरवलं. हां, हां. पण त्या दिवशी एवढा पाऊस होता की मला हां. केंद्रात जाणं शक्यच झालं नाही. अगं बाई! हां. म्हटलं अरे आता कसं फोटो आणायचं, मला तर आजच आणायचा होता म्हटलं. हां, असंच हां. मग दुपारी आवरून थोडंसं लेटली मी आणि असंच विचार चालले होते की आता आणायचा कसा. हां, हां, म्हटलं हां. जाऊ दे ठीक आहे आज नाही तर मग नंतर आणूया म्हटलं आता काही त्याला इलाज नाही. हां, हां. मग मी तसंच विचार करत करत झोपून गेली आणि हां. डोळे उघडले तर समोरच महाराजांचा फोटो होता नवीनच आणलेला अय्या! कसं काय? घरातच. मग अय्या! ते मला तेव्हा म्हणजे टीव्ही समोर मी हॉलमध्येच झोपलेली हां. आणि समोरच महाराजांचा फोटो दिसला. बापरे! मग आणि ते जसं आपण पॅकिंग केलेली असते नवीन, हां, हो, हो. तसंच. मग म्हटलं माझे मिस्टर तर माझ्याशिवाय राहणारच नाही केंद्रात हां, आणि पावच असल्यावर तर जाणारच नाही म्हटलं. आणि हां. तेव्हा त्यांनाही काही एवढं महाराजांबद्दल माहिती नव्हतीच. हां, बरोबर. हां. हं, हं. मग मग कसं तेच काय? ऑफिसवरून आले ना, मग मी त्यांना विचारलं, की "हा फोटो कोणी आणला?" म्हटलं आपल्याकडे. "नाही हां. गं," म्हणे, "मीच आणला," म्हणे. अय्या! माझ्या ऑफिसमध्ये म्हणे कधीचा होता म्हणे तो. पण आमचं हां. ऑफिसचं रिनोव्हेशन काम चालू आहे ना म्हणे, मग सगळे हे कामगार लोकांनी कुठेही टाकून दिला असता म्हणे, म्हणून मी आपल्या घरी घेऊन आलो म्हणे. आई गं! पण किती म्हटलं तो सुंदर. तर नवाच्या नवा दिसतोय. इतक्या दिवसापासून ठेवला असता तर धूळ साचली असती, हो, खराब झालेला हो. असता, हं. काहीतरी झालेला असता. तर तो पॅकिंग केलेला हो म्हणे तसाच होता म्हणे ऑफिसमध्ये. बापरे! तो तुमच्यासाठी होता बघा. हो, तर आणि मी कशी तेव्हा स्वामींनी इच्छा तेव्हापासून पूर्ण केली बघा. हो आणि तो तसाच मी तोच फोटो ठेवलेला आहे. मी दुसरा फोटो आणला नाही, काहीच नाही. तोच मग फोटो काय? मी माझ्या घरी ठेवलेला आहे. हां, मग स्वामी इथून तिथून एकच आहेत ना ताई. हो, एकच बरं, आहे. पण कशी म्हणजे जेव्हा मनात इच्छा असते आणि ती पूर्ण होते ना, हम्म. त्याला महत्व आहे ते. त्यालाही महत्व आहे आणि इतक्या लवकर महाराज म्हणजे कोणी म्हणतं, की आम्ही इतकी सेवा करतो, तरी आम्हाला हो महाराज ना पावत ताई, नाही. हो ना ताई, खरं आहे. तर तुमचं नशीब चांगलं, तुमचे गेल्या जन्मीचे काही पुण्य हम्म, असतील, खूप त्यामुळे ताई. तुमचं एवढं झटपट होतंय ताई. आता पण आम्ही पारायणाला बसलेलो होतो बरं का इथं हां, हां, केंद्रात हां. गुरुचरित्राचं. वास्तविक बघायला माझं आता पिरियडची डेट होती त्याच दरम्यान. हां, हां, हां. मग म्हणजे 4 तारखेला 4 ते हां, 5 म्हणजे एंडिंगला हां. 1-2 दिवस जाईल बुवा असं मला वाटलंच होतं. हां, हां, हां. पण नाही महाराजांनी पूर्ण सेवा केल्यानंतरच माझं पूर्ण पारायण झाल्यानंतर केंद्रातून सगळी सेवा केल्यानंतरच पिरियड आले मला. वाह! किती छान बघा ताई. हो, आणि खूप कधीही इतकी गोळ्या-बिळ्या घ्यायच्या नाही बरं याच्या नाही, अशा नाही. गोष्टींसाठी. नाही हां, कशासाठीच नाही ताई, कशासाठीच घेत हां. नाही. गोळ्या नाही नाही घ्यायच्या. मला आला होता तो विचार पण, की हां. पण मला पारायण करायचं तर घेऊ शकतो बुवा एखाद वेळेस. मी तर नाही कधीच नाही घेत. घ्यायचं. आपल्या पण शरीराशी म्हटलं ठीक आहे, खेळायचं मी नाही. प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत आहोत. म्हटलं मग गोळ्या घेणं हीच बरोबर हो. नाहीये. कदाचित त्याच्यावर पण स्वामींनी ऐकून घेतलं असतं. काही तर पण सांगता येत ठीक नाही. आहे. म्हटलं ठीक आहे, एक दिवस देतीलच तोही विश्वास आहेच, की महाराज हो. देतील. कारण की आणि माझी मुलगी सुद्धा ताई रोज स्कूलमध्ये जाते ना, हां, हां, हां. तर महाराजांना मुजरा करूनच जाते. वाह! असं घडवलंच पाहिजे मुलांना. संस्कार हो पाहिजे. आणि आता तारक मंत्र सुद्धा रात्री झोपताना तिच्याकडून म्हणून घेते तारक मंत्र. अरे वाह! किती छान ताई. आणि मग ती मस्त. मला म्हणते, की हां. मी महाराजांना मुजरा करून जाते ना म्हणे, तर माझ्यासोबत महाराज येतातच म्हणे. माझ्यासोबत असतात म्हणे. म्हटलं कसं अय्या! काय गं? किती छान. म्हणे हां. मी जेव्हा बसमध्ये असते ना म्हणे,
हा. तर रस्त्याने मला कुठल्या तरी गाडीवर कुठल्या तरी दुकानावरून महाराजांचा फोटो दिसतोच म्हणे रोज. वा, बघा किती गोड आहे हो मुलगी तुमची. हो, खूप. तिला सुद्धा माझ्याबद्दल म्हणजे महाराजांबद्दल खूपच. हो, खूप छान अनुभव ताई. हम्म. मी ती शेअर म्हण करते ताई. हो हो, चालेल हा, चालेल ताई. श्री हो स्वामी हो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.